शिवसेना पक्षप्रमुख युबीटी नेते उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरेंनी शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि वाघासोबत भगवा ध्वज पुन्हा वापरण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे। महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी 2 जुलैला सुट्ट्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर यावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली। त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे गटाला ही चिन्ह वापरण्यापासून रोखलं पाहिजे, कारण ही खऱ्या शिवसेनेची ओळख आहे आणि जनता त्यांना भावनिकदृष्ट्या जोडलेली आहे। 2022ला एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेविरुद्ध बंड केलं। त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि त्यांचं चिन्ह धनुष्यबाण हे दिलंय। उद्धव ठाकरेंनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय आणि हा खटला अजूनही सुरू आहे।